उन्हाळा आला की एअर कंडिशनर अर्थात एसीचा वापर वाढतो। घर असो, ऑफिस असो किंवा शाळा असो, एसी सर्वत्र बसवलेले असतात। पण तुम्हाला माहिती का की एसीचा उगम कसा झाला? तर जगातील पहिल्या एसीचा शोध 1902 मध्ये विलिस हॅविलँड कॅरियर यांनी लावला। त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून इंजिनिअरिंग मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली। त्यानंतर त्यांनी बफेलो फोर्स प्रिंटिंग प्लांट मध्ये काम करण्यास सुरुवात केली। त्या प्लांट मधील उष्णतेमुळे वृत्तपत्रांची छपाई व्यवस्थित होत नव्हती आणि रंगीत शाई कागदावर नीट छापली जात नव्हती। या समस्येवर मात करण्यासाठी विलिस हॅविलँड कॅरियर यांनी एसीचा शोध लावला। या शोधामुळे प्रिंटिंग प्लांट मध्ये थंड वातावरण निर्माण झालं, ज्यामुळे छपाई करणं सोपं झालं। 2 जानेवारी 1906 रोजी एअर कंडिशनरच्या शोधासाठी कॅरियर यांना अमेरिकन पेटंट क्रमांक 808897 प्रदान करण्यात आला। विलिस कॅरियरने बनवलेला पहिला एसी इतका मोठा होता की तो फक्त कंपन्यांमध्येच बसवता येत होता। तो घरी बसवणं अशक्य होतं। मात्र यानंतर 1945 मध्ये रॉबर्ट शर्मन यांनी पोर्टेबल विंडो एसी नावाच्या एका लहान एसीचा शोध लावला। हा पहिला एसी होता जो खोलीतील हवा एकाच वेळी थंड, गरम आणि शुद्ध करू शकत होता। तर एसीची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बखर लाईव्हला फॉलो नक्की करा।